A curve is given by the equation x is equal to t square plus 1, y is equal to 4t minus 3, t is equal to 2t square minus 6t. तुम्हाला x, y, z या तिघांच्या व्हॅल्यू टीच्या टर्ममध्ये दिलेल्या आहेत. अँगल बिटवीन टेंजंट ॲट t इज इक्वल टू 1 अँड t इज इक्वल टू, समजून घ्यायचं की इथे डायरेक्टली आर व्हेक्टरचं इक्वेशन दिलेलं नाही आहे. यू हॅव टू बी फॉर्म इट. तो आपल्याला माहिती आहे की आर व्हेक्टर जो असतो, ज्याला पोझिशन व्हेक्टर म्हणतो, जो असतो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असा असतो रे. मग तुम्ही एक काम करा ना, एक्सच्या व्हॅल्यू ज्या दिल्या इथे टाका. टी स्क्वेअर प्लस 1 आय कॅप प्लस 4t मायनस 3 जे कॅप प्लस 2tचा स्क्वेअर मायनस 60 के कॅप. का तुम्हाला समजलं नाही काय? समजलं. तर हे एक्स ठेवून दिल्या, तो हा आर झाला. आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला का टँजंट वेक्टर येऊन जातो. सो टँजंट वेक्टर इज इक्वल टू dr बाय dt. तुम्ही सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घ्या. डी बाय dt ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 आय कॅप प्लस डी बाय dt ऑफ 4t मायनस 3 जे कॅप प्लस डी बाय dt 2tचा स्क्वेअर मायनस 60 के कॅप. ओके की नाही? चला आपण आता डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. डेरिव्हेटिव्ह कसा काढतो बघा. टी स्क्वेअर प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह जर का काढला तर 2t किती येईल? 2t आय कॅप प्लस या जर काढलं तर 4, बघा ना 4t आहे ना, 4 जे कॅप प्लस इथे किती येईल? डे दुने 4t हा, आणि इथे काय येईल? मायनस 6. का बरं? 6tचा डे आहे काय असतो? डेरिव्हेटिव्ह 6. हे तुम्हाला यायला पाहिजे. आणि तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला एक उपाय देतो मी, ठीक आहे? तो लेक्चर झाल्याच्या नंतर सांगेल, ठीक आहे? तो काय? हा के कॅप आहे. हा काय? हा झाला आपला टी बार. टँजंट वेक्टर आलेला असून आता आपण काय करणार, आपल्याकडे 2 पॉईंट आहेत. तो पहिला पॉईंट आपल्याकडे कोणता आहे? टी इज इक्वल टू 1 आहे आणि टी इज इक्वल टू 2 आहे. तुम्ही जर का समजा याच्यात पुट केलं ते, तो टी इज इक्वल टू 2 इंटू टीची व्हॅल्यू 1 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 4 इंटू 1 मायनस 6 के कॅप. इथे टीची व्हॅल्यू 2 टाका. तो टी इज इक्वल टू 2 इंटू 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 4 इंटू 2 6 के कॅप. आलं लक्षामध्ये? चला. टी बार इज इक्वल बे एके बे आय कॅप 4 जे कॅप प्लस 4 आय के 4, 4 मधून 6 गेले मायनस 2 के कॅप. डायरेक्ट टाकून घेतलं. हां तसं टाकून घेतलं. पुढे बे दुने 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 4 दुने 8, 8 मधून 6 गेले 2 के कॅप. जरा इज्जती जर किती बनवायला गेलो तर 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 2 के कॅप. इथे टी हा झाला T1 आणि हा काय झाला तुमचा T2. 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. हे 2 टँजंट वेक्टर बनून गेले तुमची. आता तुम्हाला जर काय अँगल बिटवीन काढायचं असेल तर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ T1 डॉट T2 आणि मॅग्निट्यूड ऑफ T1 इंटू T2 अशा पद्धतीने अंडर रूटमध्ये. तर तुम्ही जर का समजा असं करायला गेलात तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल ना. मी काढून घेतो. कॉस इनवर्स ऑफ T1 किती आहे? 2J प्लस 4J मायनस 2K. दुसऱ्या याच्यामध्ये काय? 4I प्लस 4J प्लस 2K राईट. हां, आणि याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण काढता येईल आपल्याला. कशी काढणार? 2चा वर्ग प्लस 4चा वर्ग प्लस मायनस 2चा वर्ग, 4चा वर्ग प्लस 4चा वर्ग. टॉर्च लावा लवकर. हां, प्लस 2चा वर्ग. आलं लक्षात? तर या पद्धतीने हा थिटा आपला निघून जातो. तसं आपण कॉस इनवर्स ऑफ हे बघा, आयला आय सोबत मल्टिप्लाय करा. हा आय वाला 4 दुने 8, 4 चौक 16 प्लस 16 बे दुने 4 मायनस 4 डिवाइड बाय याचा आन्सर काढा. 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 मायनस 2चा वर्ग 4. आलं लक्षात? दुसऱ्या याच्यामध्ये बघा, 2चा वर्ग 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16 प्लस 2चा वर्ग 4. अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटते. तो कॉस इनवर्स ऑफ काय? 8 आणि 16 24 मधून 4 गेले 20. मग हा होऊन जाईल वरचा 20 आणि खाली किती आहे हे बघा. 4 आणि 4 8, 8 आणि 16 24. हा होऊन जाईल अंडर रूटमध्ये 24 आणि इकडे काय येऊन जाईल बरं का? हे 16 32 आणि 36 म्हणजे काय? 6 होऊन जाईल. तो काय होऊन जाईल? तो 6. तर याला तुम्ही जरा व्यवस्थित नीट सोडू शकता. थिटा इज इक्वल टू माझ्या लक्षामध्ये येते कॉस इनवर्स ऑफ 20 तर वरती ओके आहे. 24ला तुम्ही तर राहू द्या, पण 36चा अंडर रूट म्हणजे हा 6 येऊन जात असतो, ज्याचे की निम्मे करता येतं तुम्हाला. कॉस इनवर्स ऑफ बघा, वरती 20चा निम्मा जर केला तर 10 होऊन जातो. अंडर रूटमध्ये 24 जसं तसं राहू द्या आणि 6चा निम्मा काय होऊन जातो? 3 होऊन जातो. तर तुम्हाला असं बी लिहिता येईल नाही कॉस इनवर्स ऑफ. अजून याला रिड्यूस बी करता येतं, बट सफिशियंट आहे. 10 डिवाइड बाय 3 अंडर रूटमध्ये 24, 3 अंडर रूटमध्ये 24. तो अशा पद्धतीचा आन्सर आपल्याला काढता येऊन जातं. अजून तुम्हाला याला जे ना याला कमी बी करता येईल बरं का. इथपर्यंत ओके आहे. तुम्ही जर का सोडवलं तर ओके चालेल. पहिल्या उदाहरणामध्ये मी पुस्तकातलं उदाहरण घेतलेलं आहे. आता ते माझ्याकडून सुटतं का नाही सुटत बा ते आपण बघणार आहे आपण, ठीक आहे. तो एक हाय लेवलचं गणित आहे, त्याला आपल्याला आता ट्राय करायचं आहे. उत्तराचा बाण मारला मी. मला दिले त्यांनी एक्सची व्हॅल्यू e raised to
टी कॉस टी, वाय इज इक्वल टू ई रेस टू टी साईन टी, झेड इज इक्वल टू ई रेस टू टी, अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की तो आपल्याला काय म्हणतो माहिती आहे का, व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन. तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की एक्स वाय झेडच्या मदतीने मी पोझिशन वेक्टर बनवू शकतो. आणि पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला ना तर टँजंट वेक्टर भेटतो, त्यालाच म्हणतो आपण व्हेलॉसिटी वेक्टर. टँजंट वेक्टर जो आहे तोच आपला काय असतो, व्हेलॉसिटी वेक्टर असतो. म्हणजे मी याच्यापासून पोझिशन वेक्टर बनवून घेईल, पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह काढला का मला टँजंट वेक्टर म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर भेटून जाईल. व्हेलॉसिटी वेक्टरचा पुन्हा मी डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर मला ॲक्सिलरेशन भेटून जाईल. तो व्हेलॉसिटी वेक्टर पण आहे, ॲक्सिलरेशनचा वेक्टर पण आहे. या दोघं वेक्टरचा मला अँगल काढायचा असेल तर दोघांचा डॉट प्रोडक्ट वरती करा आणि खाली मॅग्निट्यूडचा गुणाकार करा कॉस इन्व्हर्समध्ये. तो असं आपण करणार आहोत. तो आपण पहिले आपण काय करूया, आर वेक्टर बनवूया. आर वेक्टर काय येईल, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने आयडिया आहे. तर मग आता आपण आर बार इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे, ई रेस टू टी कॉस टी आय कॅप प्लस ई रेस टू टी साईन टी जे कॅप, ठीक आहे, प्लस झेड काय, झेड म्हणजे ई रेस टू टी के कॅप. आला का लक्षामध्ये तुमच्या. या पद्धतीने आपण त्या इक्वेशनला बनवून टाकलेलं आहे. आता याचा जर का समजा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला व्हेलॉसिटी भेटेल किंवा टँजंट वेक्टर भेटेल ना. तो व्ही इज इक्वल टू व्हॉट, व्ही इज इक्वल टू तुम्हाला काय करायचं आहे, व्ही इज इक्वल टू डी आर बाय डी टी. पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर असतो, टँजंट वेक्टर ज्याला बोलतात तुम्ही. तर बघा मग आता आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, डी बाय डी टी ऑफ ई रेस टू टी इंटू कॉस टी आय कॅप, डी बाय डी टी ई रेस टू टी इंटू साईन टी जे कॅप प्लस डी बाय डी टी ई रेस टू टी के कॅप. समजतंय. मग आता आपण काय करणार बरं का, व्हेलॉसिटी वेक्टर इज इक्वल टू, तर तुम्हाला जर का समजा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर कसा घेणार, पहिला जसाचा तसा, दुसराचा डेरिव्हेटिव्ह कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय मायनस साईन टी प्लस दुसरा जसाचा तसा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ई रेस टू टी, ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टीच असतो. मी नाही सांगतो, पहिला ई रेस टू टी जसाचा तसा, कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी प्लस दुसरा जसाचा तसा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टीच असतो. बघतो काय हे हां. तर या पद्धतीने जे येईल हा होणार आपला आय कॅप प्लस इकडे या, हा आहे आपला ई रेस टू टी इंटू साईन टी. तो पहिला जसाचा तसा, साईन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी प्लस साईन टी जसाचा तसा, ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी, हा झाला जे कॅप प्लस ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टीच असतो के कॅप. हा ना, ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी के कॅप. तो कधी कधी असं होऊन जातं बघा. आता आपल्याला काय करणं आहे, हा आय कॅप आहे ना, आय कॅप आहे, ई मायनस साईन पुढे लावून देतो, ई रेस टू टी साईन टी, ठीक आहे, प्लस कॉस टी ई रेस टू टी, हा काय झाला पूर्ण, हा झाला आय कॅप. जसं तसं ठेवलं असतं तरी चाललं असतं, ठीक आहे, जसं तसं ठेवलं असतं तरी चाललं असतं. बघा हा झाला आपला वेक्टर. कोणता वेक्टर झाला, हा वेक्टर झाला तुमचा व्हेलॉसिटी वेक्टर. कोणता, व्हेलॉसिटी वेक्टर. परत ई रेस टू टी कॉस टी, ठीक आहे ना, प्लस साईन टी ई रेस टू टी जे कॅप, कॉमन बी काढता येत होते जे कॅप प्लस ई रेस टू टी के कॅप. इथपर्यंत व्ही वेक्टर आला ना आपला. तर व्ही वेक्टरमध्ये जर का समजा तुम्ही टीची व्हॅल्यू जर का 0 पुट करत असणार तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हा 0 होऊन जाईल, कॉस 0, हा पण बघा हा 0 नाही होणार, हां हा पण 0 होणार, साईनवाले सगळे 0 होऊन जातील. बघा तुम्हाला व्हेलॉसिटी काय येईल, पुट टी इज इक्वल टू 0. हे बघा साईन टी 0 असतो, हा 0 झाला, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते आणि ई रेस टू 0 1 असतो, म्हणजे याचा आन्सर काय येईल माहिती आहे का, इथे येईल 1. इथे काय आन्सर येईल, अरे बाळांनो कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते आणि ई रेस टू 0 पण 1 असतो, एका एक आहे 1, म्हणजे आय कॅप उरेल ना इथं, काय उरेल आय कॅप उरेल. परत इकडे इथे बघा कॉस 0 काय असतो 1, ई रेस टू 0 पण असतो 1, म्हणजे काय म्हणजे 1 होऊन जाईल, म्हणजे जे कॅप येऊन जाईल इथं, बरोबर का. आणि ई रेस टू की म्हणतोय म्हटल्यावरती टीची व्हॅल्यू 0 टाकली तर 1 येईल प्लस के कॅप. याचा अर्थ व्हेलॉसिटी वेक्टर काय आला, आय प्लस जे प्लस के. व्हेलॉसिटी वेक्टर आला ना तुमचा. आता तुम्हाला काढायचं आहे ॲक्सिलरेटिंग वेक्टर. कोणता काढायचा आहे, बनवायचा आहे ॲक्सिलरेशन वेक्टर. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेणं जरा मुश्किल होईल, त्यामुळे आपण एक काम करूया, याला जरा सिम्प्लिफाईड करून टाकूया. कसं सिम्प्लिफाईड करायचं, हा आय बार आपण असं सिम्प्लिफाईड करू शकतो ना, ई रेस टू मायनस टी साईन टी आय कॅप प्लस कॉस टी ई रेस टू टी आय कॅप प्लस ई रेस टू टी कॉस टी जे कॅप प्लस साईन टी ई रेस टू टी जे कॅप प्लस ई रेस टू टी के कॅप. आता मी डायरेक्टली याला काय करतो, याचं ॲक्सिलरेशन काढायचं आहे, सो डी व्ही बाय डी टी करतो. याचा घेतो मी डेरिव्हेटिव्ह. याचा मी काय घेतो डायरेक्टली, हे बघा ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, चौथी टर्म, पाचवी टर्म. तुम्ही ना काय लिहायला जर केलं सेपरेट डी बाय डी टी ऑफ मायनस ई रेस टू टी इंटू साईन टी आय कॅप प्लस डी बाय डी टी कॉस टी इंटू ई रेस टू टी
आय कॅप हा पण आहेच आहे डी बाय डी टी ई रेस टू टी कॉस टी जे कॅप प्लस डी बाय डी टी साइन टी ई रेस टू टी जे कॅप प्लस डी बाय डी टी ई रेस टू टी ठीक आहे ना के कॅप. चला मग आता आपण हे काय करणार आहे लागा का मला ॲक्सिलरेशन इज इक्वल टू माझ्याकडे आता मला डेरिव्हेटिव्ह शिकलो आहे मी ठीक आहे. तर पहिला जसा तसा मायनस ई रेस टू टी इन टू साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो हे बघा याची बात करतो रे मी. तर पहिला जसा तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जसा तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे तो मायनस येईल तो मायनस साइन इथं घुसून जाईल. मायनस ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल ई रेस टू मायनस ई रेस टू टी राहणार पण मायनसची नाही तर मध्ये घालून दिली ना ठीक आहे. तो हा काय झाला आपला हा झाला थांबा अजून ना इथं पण आय कॅप आहे प्लस इकडे या आता इकडे परत आय कॅपवालीच टर्म आहे. तर पहिला कॉस टी जसाचा तसा कॉस टी जसाचा तसा ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी प्लस ई रेस टू टी जसाचा तसा कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन टी मायनस साइन ठीक आहे. हा झाला आय कॅप प्लस आता जेमध्ये पण आपल्याला तेच करणं आहे जेमध्ये पण आपल्याला तेच करणं आहे तो तुमच्या लक्षामध्ये काय येणार आहे बघा हे झालं आयवाले सगळे याला जर का कट करता आलं तर कट बी करून टाकता येईल बरं का आपल्याला. बरं ठीक आहे आपण आता सगळं लिहूनच टाकून पहिले चला तर पहिले आता आपण काय करणार आहे आपण काय केलं या पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण लिहून टाकला मी इथपर्यंत हा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह लिहून टाकला मी आता तिसऱ्याचा बघतोय आणि मी डायरेक्टली काय करणार टीची व्हॅल्यू 0 पुट करून टाकेल मी एक्सप्लेन करणार नाही. तर बघा मग आपण आता काय करणार इथं ई रेस टू टी जसाचा तसा कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस कॉस टी जसा तसा ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी हा झाला आपला जे कॅप प्लस साइन टी जसाचा तसा ई रेस टू टी हे ना पहिला जसा तसा ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी प्लस ई रेस टू दुसरा जसा तसा साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी याचा आहे इकडे जे कॅप ई रेस टू टीचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू टी के कॅप पुट टी इज इक्वल टू 0 पुट टी इज इक्वल टू 0 तुम्ही टी इज इक्वल टू 0 टाका तुम्ही जर का टी इज इक्वल टू 0 टाकला तर तुमच्या लक्षामध्ये बघा हा पहिले तर काही 0 होणार नाही कारण की ते मायनस साइन आहे का रे ओके. तर ही टर्म झाली 0 साईनवाली ही जिथे साईन असेल त्या सगळ्या टर्म 0 होऊन जातील जिथे साईन आहे ही टर्म बी 0 होऊन जाईल राईट अजून इथे बी टर्म 0 होऊन जाईल. तर जिथे साईन आहे या सगळ्या टर्म 0 होऊन जातील या सगळ्या टर्म काय होऊन जातील 0 होऊन जातील आणि जिथं नाही आहे तिथे ते 1 1 होत जातील ठीक आहे. तर आता बघा इथं 0 आहे इथं 1 होऊन जाईल याचा अर्थ हे काय होऊन जाईल माहिती आहे का -1 काय होईल ते मायनस साईन आहे तिथं हां बरं तर गेला आय कॅप म्हणजे मायनस आय कॅप म्हणजे मायनस आय कॅप पुढे चला आय कॅप संपलाय का विषय इथं बघा इथं पण कॉस आता जर बघा इथं 1 येईल तो प्लस आय कॅप समजलं का नाही तुम्हाला. हे बघा इथे जर बघायला आता कटला ई रेस टू 0 म्हणजे ई रेस टू 0 म्हणजे काय होता -1 तो मायनस आला पण हा प्लस इकडे जर बघायला गेला तर +1 आला ठीक आहे. तो मायनस आहे प्लस आहे 0 होणार होता तो सरळ ठीक आहे तो आहे झाला. पुढे चलो आपण आता पुढचं काय बरं का माझ्याकडे इथं जर बघायला गेलं प्लस हे संपलेलं आहे इथं किती येईल 1 इथं तर किती येईल 1 जे कॅप अजून इथं किती येईल +1 जे कॅप ठीक आहे. चला पुढे +1 के कॅप हा ई रेस टू 0 काय होऊन जाईल 1 ई रेस टू 0 काय होईल 1 याचा अर्थ बघा ए हा संपलेला आहे हा संपलेला आहे आय चालला गेला इथं किती राहणार 2j + k बार हा झाला आपला ॲक्सेलरेशन वेक्टर. ओके थांबा एक मिनिट कसं आहे सर कसं आहे माझ्या सोडवलं तर काम म्हणजे बघा ॲक्सेलरेशन वेक्टर आहे आणि वेलोसिटी वेक्टर मी मागे काढला होता आय कॅप + जे कॅप + के कॅप यांच्यामधला तुम्हाला अँगल काढायचा असेल तर कसं काढणार तुम्ही थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2j + k दुसऱ्यामध्ये आय + जे + के का कळाला का तुम्हाला याचा अंडररूटमध्ये आयला चिटकून कोण नाही आहे जे आहे सरळचा 2चा वर्ग केचा किंवा आहे 1 एकाचा वर्ग एक आयला आहे 1चा वर्ग 1चा वर्ग 1चा वर्ग. चला मग आता थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ जेला जे पाहिजे बे एके बे केला के पाहिजे एका एक 1 हां इकडे चला अंडररूटमध्ये 2चा वर्ग 4 1चा वर्ग 5 हा होऊन जाईल 5 इकडे या 1चा वर्ग 1चा वर्ग 1चा वर्ग म्हणल्यावर 3 ती काय येईल 3. तो आपला आन्सर काय येते बाळांनो कॉस इनवर्स ऑफ 3 / √5 अंडररूटमध्ये 3 तुम्हाला अजून दिसायला भेटेल काय बरं का 3 कटला √3 कटला हे कॉस इनवर्स ऑफ √3 / √5 √3 / √5 √3 / √5 आपण आता त्यांनी फक्त हे व्हेक्टर आणि वेक्टर काढल्यापर्यंत ते आले होते आपण पुढे गेलो बाळांनो आपण पुढे बी सॉल्व्ह केलं त्यांनी नाही सांगितलं होतं अँगल काढायला मी तुम्हाला अँगल बी काढून दिलं तर माझी काही गलती झाली असेल तर मला काय
आता एक नवीन परीक्षेमध्ये आलेला प्रश्न घेत आहोत, म्हणजे आपला टॉपिक हा पूर्ण संपून जाणार आहे. फाइंड द अँगल बिटवीन द व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन वेक्टर. तुम्हाला त्यांनी डायरेक्टली आर वेक्टर दिलेला आहे. तुम्हाला आर वेक्टर बनवायची गरज नाही. या उदाहरणामध्ये डायरेक्टली आर वेक्टर दिलेला आहे. या आर वेक्टरचा जर का मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला व्हेलॉसिटी वेक्टर भेटून जाईल. व्हेलॉसिटी वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला ॲक्सेलरेशन वेक्टर भेटून जाईल. आलं लक्षात? सो देअरफॉर आर वेक्टर इज इक्वल टू ई रेज टू मायनस 1 आय कॅप ई रेज टू मायनस 1 आहे का? एकदा चेक करा का टी आहे. ई रेज टू मायनस टी आहे हा. ई रेज टू मायनस टी आय कॅप प्लस लॉग टी स्क्वेअर प्लस 1 जे कॅप मायनस टॅन टी के कॅप. हा आपला आर वेक्टर आहे. याचा जर का डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी वेक्टर होऊन जातो व्ही इज इक्वल टू डी आर बार बाय डी टी. डी आर बार बाय डी टी. आता हा तुमचा व्हेलॉसिटी वेक्टर असतो. आता याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? डी बाय डी टी ऑफ ई रेज टू मायनस टी आय कॅप प्लस डी बाय डी टी ऑफ लॉग टी स्क्वेअर प्लस 1 जे कॅप मायनस डी बाय डी टी ऑफ टॅन टी के कॅप. के कॅप. आलं लक्षामध्ये? व्ही इज इक्वल टू ई रेज टू मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेज टू मायनस टी मायनस चिन्ह पुढे आय कॅप. ठीक आहे, पुढे लॉग ऑफ समथिंग याचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? 1 अपॉन समथिंग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग म्हणजे टी स्क्वेअर प्लस 1चा वेगळा आला. लॉग ऑफ समथिंग हे हा ब्रॅकेट आहे. लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? 1 बाय समथिंग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग दॅट इज 2t. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय येईल? 2t. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 0 म्हणून फक्त इथं काय असणार? आय कॅप, जे की तुम्हाला समजलेलं नाही. हे बघा लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? 1 बाय समथिंग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस समथिंग त्याचा डेरिव्हेटिव्ह 2t आहे. मायनस टॅन टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? टॅन सेक स्क्वेअर टी. सेक स्क्वेअर टी के कॅप. आलं लक्षामध्ये? झालं. आणि तुम्हाला म्हणतात की टीची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करा. मग टाका ना. टीची व्हॅल्यू जर का 0 पुट करायला गेला तो ई रेज टू 0 म्हणजे हा 1 होऊन जाईल. हा 1 होऊन जाईल. हा 1 होऊन जाईल म्हणजे -1 म्हणजे मायनस आय. मायनस आय. इथं टी जर 0 टाकला अख्खा गायब होऊन जाईल. इथं सगळं चाललं गेलं. हे चाललं गेलं. मायनस सेक स्क्वेअर टी काढायचा तुम्हाला. तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की कॉस जेव्हा मी 0 टाकत होता त्याचं उत्तर किती येत होतं? 1. तो सेक टीचं उत्तर बी किती येणार? 1च येणार. इथं जर तुम्ही 0 टाकला तिथे तर काय येईल? मायनस के बार येईल. बघा सेक स्क्वेअर टी म्हणतो ना तो सेक टीचं उत्तर असतं. सेक 0चं उत्तर 1 राहतं. सेक 0चं उत्तर 1 राहतं. मग तुम्हाला लक्षामध्ये येईल की सेक स्क्वेअरचं उत्तर बी किती राहील? 1च राहील. मायनस आय. तो हा झाला आपला व्हेलॉसिटी वेक्टर 1 नंबर इक्वेशन. 1 नंबर इक्वेशन. चला आता आपण ॲक्सिलरेशन कसं काढणार? ॲक्सिलरेशन इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी. तो आता आपल्याला काय करणं आहे? ह्या ज्या टर्म्स होत्या याला तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. थोडंसं अजून लेंदी होणार ते. आपण शांततेत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा याची डेरिव्हेटिव्ह लिहा. पहिली टर्म बघा डी बाय डी टी ऑफ ई रेज टू मायनस ऑफ ई रेज टू मायनस टी आय कॅप. ठीक आहे, प्लस डी बाय डी टी ऑफ 2t. हे बघ 2t एक 2t करून टाकला. 2t डिवाइड बाय टी स्क्वेअर प्लस 1 जे कॅप मायनस डी बाय डी टी ऑफ सेक स्क्वेअर टी की कॅप. अशा पद्धतीने याचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता हळूहळू डेरिव्हेटिव्ह कसा काढला जाईल बघा. ई रेज टू मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? पॉझिटिव्ह होऊन जाईल तो. आता पॉझिटिव्ह ई रेज टू मायनस टी आय कॅप. ठीक आहे, प्लस आता हे मला यू बाय व्ही रूल वापरावा लागतो. यू बाय व्ही रूल काय असतो रे? खालचा जसा तसा तसा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह. वरच्याचा 2tचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2 मायनस वरचा जसा तसा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? टी स्क्वेअर प्लस 1चा 2t. काय आला? 2t येईल फक्त. डिवाइड बाय खालच्याचा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 1. हा झाला तुमचा जे कॅप. हे बघा खालचा जसा तसा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह 2tचा डेरिव्हेटिव्ह आला 2 मायनस वरचा जसा तसा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह टी स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2t खालच्याचा स्क्वेअर असं करावं लागेल. ठीक आहे, मायनस आता सेक स्क्वेअर टीचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे. कसं काढणार रे? डोक्यावर तर 2 पुढे आला सेक टी आणि सेक टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय? सेक टी इंटू टॅन टी. सेक टी इंटू टॅन टी. हा झाला तुमचा के बार. असू दे आपल्याला काही फरक पडत नाही. आता तुम्हाला काय करणार आहे? टीची व्हॅल्यू पुट करायची 0. टीची व्हॅल्यू काय करायची? पुट 0 टाका. बरं कुठे कुठे काय काय विषय इथे जर का 0 टाकणार म्हणजे हा आय कॅप आपला जसं तसा राहील. 0 आहे ना? ई रेज टू 0 म्हणजे 1. हां, आता तुमच्या लक्षामध्ये टीची व्हॅल्यू इथे जर आपण 0 टाकली तर हा 1 होऊन जाईल. हा 1 झाला आता हा 2 होऊन जाईल. हे बघा ना 0चा वर्ग म्हणजे 0. हा 1 झाला म्हणजे बे 1 बे प्लस हा 2 आहे. इथे हे सगळं कट होऊन जाईल. 0 आहे ना तिथं. हां, पण इथं बघा इथं 0 जर टाकलं तर खाली 1 राहणार म्हणजे याच्या खाली राहणार 1 आणि हा राहणार तुमचा जे कॅप. हा काय राहणार? पण इकडे सेक टीची व्हॅल्यू असते 1. सेक 0ची व्हॅल्यू 1. हा 1 आहे. हा पण 1 आहे. पण टॅन 0 किती असतो बाळांनो? टॅन 0 असतो 0. टॅन 0 काय असतो? 0. म्हणजे सगळ्याचे सगळं काय होऊन जाईल? 0. म्हणजे फक्त इथे एवढंच उरणार आहे. काय उरणार आहे? ॲक्सिलेशन इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप
ॲक्सिलेशन काय आला आय कॅप प्लस 2j कॅप. हा झाला ॲक्सिलेशन, हा झाला व्हेलॉसिटी. यांच्यामधला अँगल काढायचा आहे. तो v इज इक्वल टू मायनस आय कॅप मायनस के कॅप. ॲक्सिलेशन इज इक्वल टू अँगल काढा लावलेला आहे आय कॅप प्लस 2j कॅप, आय कॅप प्लस 2j कॅप. आता याच्यामधला अँगल कसं काढणार, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, थिटा इज कॉस इनवर्स ऑफ v इंटू ए डिवाइड बाय v इंटू ए. आलं लक्षात. चलो, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ v म्हणजे काय म्हणतोय तुम्हाला मायनस आय मायनस के, इकडे काय आय कॅप प्लस 2j डिवाइड बाय याचा बघा आयला चिटकून आहे -1चा वर्ग मायनस 1चा वर्ग, इकडे बघा आयला चिटकून 1चा वर्ग 2चा वर्ग. समजते. तो थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ करा. आयला चिटकून आहे -1 एके -1 म्हणजे -1. आयला चिटकून पॉझिटिव्ह 1 आहे -1 आहे, एका एके एक -1. हा इथं 2 आहे पण इथं -1 आहे. केला के पण के आहे का, कोणी नाही. आता कोणी नाही. आय वाला आयशी विषय केला पण केला कोणी नाही, जेला बी कोणी नाही, असं विषय संपला. ठीक आहे ना. तो अशा पद्धतीने आपला फक्त -1 आला. आणि खाली बघा, खाली एकाचा वर्ग 1 एकाचा वर्ग 1 म्हणजे अंडर रूट मध्ये 2, एकाचा वर्ग 1 दोनाचा वर्ग 4 म्हणजे 5. म्हणजे आन्सर काय आला तुमचा, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1 अपॉन अंडर रूट 2 अंडर रूट 5. हा आपला थिटाची व्हॅल्यू आहे.